सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ रेश्मा सावंत यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी रणजित देसाई यांची निवड झाली आहे। या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर नारायण राणे यांचे वर्चस्व दिसून आले आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी 21 फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 27, राष्ट्रवादी 1, भाजप 6 आणि शिवसेनेला 16 असे पक्षीय बलाबल मिळालेले होते। काँग्रेसकडे एक हाती सत्ता असली तरी आजच्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी शिवसेनेनेही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने इच्छुक महिला उमेदवारांमध्ये चुरस दिसून येत होती। काँग्रेसकडून सौ रेश्मा सावंत आणि शिवसेनेकडून वर्षा पवार यांनी अर्ज दाखल केले। सावंतवाडी तालुक्यातील रेश्मा सावंत यांनी 50 पैकी 28 मतं मिळवत शिवसेनेच्या वर्षा पवार यांचा पराभव केला। वर्षा पवार यांना 22 मतं मिळाली। अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संजना सावंत आणि रेश्मा सावंत यांची नावे चर्चेत होती, परंतु नारायण राणे यांनी माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या सौ रेश्मा सावंत यांना अध्यक्षपदाची संधी दिली आहे। निलेश राणे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि सावंतवाडी तालुक्याला जो बहुमान मिळवून दिला नाही त्याबद्दल मी अगोदर त्यांचा अत्यंत आभारी आहे। आणि त्यांना अपेक्षित जे काय काम असेल ती एक जबाबदारी समजून मी काम करण्याचा प्रयत्न करेन। सर्व सदस्यांना विश्वासात घेईन आणि त्याच्याप्रमाणे जे काय बाकी इतर आमचे पदाधिकारी असतील त्यांना पण विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न करेन। तब्बल 15 वर्षांनंतर सौ रेश्मा सावंत यांच्या रूपाने सावंतवाडी तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात काँग्रेस तालुका अध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले होते, तर जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी कुडाळच्या रणजित देसाई यांची निवड झाली आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय राणे साहेब, माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणे, आमदार नितेशजी राणे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांनी आमच्यावर विश्वास ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी सन्माननीय सावंत मॅडम आणि उपाध्यक्षपदी माझी निवड केली, त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। 1997 सालापासून या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राणे साहेबांच्या विचाराने कार्य करणाऱ्या लोकांची सत्ता आहे। 20 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता हे 25व्या वर्षात आपण पदार्पण करणार आहे। ही टर्म आहे 25व्या वर्षाकडे जाणारी टर्म आहे आणि निश्चितच गेली 20 वर्ष ज्या प्रकारचा चांगलं काम करून यावेळीची निवडणूक आम्ही अगदी एक हाती निवडून आलो, तशाच प्रकारचं लोकांना अभिप्रेत असलेलं आणि या सिंधुदुर्ग जिल्हावासियांना अभिमान वाटावा असं निश्चित काम आमच्या या टीमकडून होईल अशी निश्चितपणे या निमित्ताने मी ग्वाही देतो। पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या जिल्ह्यातील लोकांना असा विश्वास दर्शवतो की आपल्याला जे काम अभिप्रेत आहे ते निश्चितपणे आम्ही पार पाडू। उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून रणजित देसाई आणि भाजपकडून सुधीर नकाशे यांनी अर्ज दाखल केला होता। यात रणजित देसाई यांना 28 मतं तर सुधीर नकाशे यांना 22 मते मिळाली। राष्ट्रवादीच्या सौ अनिशा शैलेश दळवी यांनी आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसच्या बाजूने मतदान केले। निवडणूक अधिकारी म्हणून रवींद्र सावळकर यांनी काम पाहिले। ब्युरो रिपोर्ट कोकण 9 सिंधुदुर्ग।